श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा असणार आहे. या महिन्यामध्ये आपण राशीफळ समजून घेताना प्रमुख सांगू इच्छिते, दोन महत्त्वपूर्ण ग्रह तुमच्या आयुष्यामध्ये शुभत्व आणण्यासाठी, नवीन उत्साह संवर्धन करण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्या मध्ये एक विशेष आत्मविश्वास जागृत करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. कोणते ते दोन महत्त्वपूर्ण ग्रह आहेत? रवी आणि त्याचबरोबर शुक्र. शुक्र हे प्रथम स्थानात गोचर करणार आहे. तुमची रास कन्या आहे. आपण राशीफळ समजून घेतोय. तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. प्रथम स्थानाचे अधिपती बुध होतात, ज्यांचं रवियुक्त गुरुयुक्त गोचर कर्क राशीतनं लाभातनं आहे. त्यामुळे तुमचा उत्साहवर्धन होणं या गोष्टी मी सांगितल्या. त्याचबरोबर शुक्र प्रथमात आले की प्रत्येक गोष्टीला एक सात्विकता किंवा त्या गोष्टी होण्यासाठीचे प्रयत्न वाढवत असतात. प्रत्येक कार्यातलं एक सुनियोजन वाढून तुमच्यामध्ये जो कायमस्वरूपी तुमचा स्वभाव आहे, प्रत्येक गोष्टीचं सुनियोजन केलं जातं आणि मग ते कार्य संपन्न केलं जातं. ती गुणवत्ता, ती गुणसंपन्नता तुमच्यामध्ये अधिक वाढण्याचे योग या महिन्यात आहेत. रवींच्यामुळे तुमच्यामध्ये नेतृत्व कौशल्य वाढणार आहे. रवी 12व्या स्थानात गेले की तुमच्या कामाचा एक उरक आहे किंवा एखाद्या कार्याला न्याय द्यायचा आहे, तर त्या सुद्धा गोष्टींना वाढ झालेली दिसून येऊ शकते. पत्रिकेतील धनस्थान कुटुंब सौख्य दर्शवतं. या महिन्यात कुटुंब सौख्य मध्यम प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे जाऊयात. पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवणारं हे तिसरं घर आहे. या ठिकाणी वृश्चिक रास येते आणि दशमातनं मंगळांचं गोचर मिथुनेतनं आहे. बघा, मंगळ तुम्हाला काय देतील तर तुमच्या कार्याला गती वाढवतील, अर्थात परिश्रम देतील, हाताला विशेष काम देणार आहेत किंवा त्या कामासाठी उत्साह वाढवणार आहेत. त्याचबरोबर प्रोत्साहन सुद्धा देणार आहेत. एखादं विशिष्ट कार्य आहे जे तुम्हाला करायचंय पण होईल की नाही, मी करू शकेल की नाही, असा संभ्रम ज्यांना होता त्यांच्यासाठी मी प्रामुख्याने सांगू इच्छिते, दशमात मंगळ गेले की ते स्वतःमध्ये एक विशेष महत्वाकांक्षा जागृत करतात. मी ते करू शकतो, मलाच ते जमणार आहे, हा आत्मविश्वास यामध्ये वाढ करत असतात. म्हणून साठी हा महिना विशेष परिश्रमाचा, त्याचबरोबर प्रवासाचा सुद्धा आहे. या महिन्यात प्रवास घडतील. विशेष महत्त्वपूर्ण कार्य संपन्नतेसाठी, स्वतःचा व्यवसाय मोठा करण्यासाठी, व्यापारासाठी फिरण्याचे योग या महिन्यात दिसून येत आहेत. पत्रिकेतील चतुर्थ स्थान मातृसुखाचं आहे, वाहन वास्तू सुखाचं आहे. यासाठी सुद्धा हा महिना विशेष असेल. मंगळांची सप्तम दृष्टी, दशमातील मंगळांची सप्तम दृष्टी या स्थानावर येते आहे. या ठिकाणी गुरूंची रास आहे, म्हणून विशेष प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकी कराव्यात असा तुमचा विचार होणं आणि त्यावरती कृती करणं असे चांगले योग आहेत. बघा, ज्यांना वास्तू घ्यायची होती, नंतर घेऊयात, अजून काही ठिकाणी सर्च करूयात, मग घेऊयात असे विचार होत होते आणि थोडासा द्विस्वभाव होत होता, म्हणून कार्याला संपन्नता नव्हती. अशा सगळ्यांना सांगू इच्छिते, स्त्री पुरुष वर्गाला, की तुम्ही तुमचे प्रयत्न आता या महिन्यात वाढवणार आहात. योग्य पद्धतीने तुम्हाला उत्तम अशी वास्तू प्राप्त करून देण्याचे संकेत आहेत. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये वास्तुयोग सुरू असेल तर निश्चित या दरम्यान तुम्हाला वास्तूचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. नवीन वाहन खरेदी करता येणार आहे. आणि विशेष सांगू तुम्हाला, या महिन्यामध्ये ज्यांना वाहन खरेदी करायचं आहे ते व्यापारासाठी, अर्थात स्वतः ट्रान्सपोर्ट संदर्भातील कार्य करायचे आहेत, टुरिझम संदर्भातील काही कार्य तुम्ही करताय आणि तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी काही वाहन खरेदी करायचं, त्याच्यासाठी हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. खरेदी होईल आणि उत्तम प्रकारे त्या वाहनापासून तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून घेता येईल. पत्रिकेतील पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. पत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात. पंचम स्थानात असणारी मकर राशी आणि शनींचं गोचर सप्तमातनं आहे. त्यामुळे ज्यांचं मेडिकल किंवा लॉ क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी हा महिना श्रेष्ठ. त्याचबरोबर या महिन्यामध्ये जो अभ्यासामध्ये जो कार्य करण्याची पद्धत थोडीशी कमी झाली होती, म्हणजे परिश्रम करायचे जरा थोडेसे कमी झाले होते, लिखाणाकडे तुमचं विशेष लक्ष नव्हतं. 10वी-12वीचे विद्यार्थी आहे ज्यांना लिखाणाचा सराव होणं अपेक्षित असतं किंवा आवश्यक असतं, तर त्यामध्ये सुद्धा थोडासा अडचणी येऊ लागल्यात किंवा अभ्यास तेवढा गतीने होत नाही, अशा काही समस्येतनं जाताय, तर तुमच्यासाठी शनी वक्री आहेत. सांगू इच्छिते, थोडासा अभ्यास वाढवायचा आहे या महिन्यामध्ये, तो स्लो होणं साहजिक आहे.
शनींच्या मुळे शनी संथगतीने चालतात आणि त्यात ते वक्री अवस्थेमध्ये असल्यामुळे तुम्हाला हा परिणाम देऊ शकतात. ते तुमचे पंचमेश आहेत. म्हणून अभ्यासामध्ये सुनियोजन असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. तुम्ही रोजचा अभ्यास एवढ्या वेळामध्ये करायचाच आहे, ही जिद्दी भावना किंवा त्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. पत्रिकेतील पंचमस्थान संतान सुखाचं आहे. या महिन्यामध्ये संततीचं सुख मिळेल. त्यांच्या सोबत राहून काही महत्त्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना नवीन महत्त्वपूर्ण डिसिजन घ्यायचे, तुमची महत्त्वपूर्ण मदत त्या ठिकाणी दिसणार आहे. पत्रिकेतील पंचमस्थान प्रणय सुखाचं आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर राहण्याचे, फिरण्याचे सुंदर योग आहेत. अर्थात तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला जास्त वेळ व्यतीत करण्यासाठी सुद्धा हा महिना विशेष असणार आहे. पत्रिकेतील सप्तम स्थानामध्ये शनींचं गोचर आहे. सप्तमात शनी असल्यामुळे काही अंशी मतभेद जोडीदारासोबत होतात, परंतु या महिन्यामध्ये ते मतभेद टाळले जाणार आहेत. याचं आणखीन एक कारण म्हणजे लग्नातील शुक्र सप्तम दृष्टीने सप्तम स्थानाला पाहतील. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेमभावना किंवा काही अंशी जे काही गोष्टींमुळे द्वेषभावना आली होती, ती संपुष्टात येऊन पुन्हा एकमेकांना समजून घेण्याचे योग या महिन्यात घडू शकतात. म्हणून तुम्हाला काही विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. नक्कीच ज्यांच्या नात्यामध्ये ताणतणाव आहे, नात्यामध्ये दुरावा येत चाललाय, त्यांनी तो उपाय करायचा आहे. याचबरोबर पार्टनरशिपमधील व्यवसायामध्ये सुद्धा उत्तम असं यश येऊ शकतं. प्रयत्न करायचे आहेत. नवीन व्यवसाय सुरू करताय, तुमच्यासाठी नक्कीच शुभेच्छा असणार आहेत. या महिन्यामध्ये केलेले प्रयत्न यशदायी ठरू शकतात. भाग्य आणि शुभ संकेतासाठी मी सांगू इच्छिते, प्रथमतः तुम्हाला या महिन्यामध्ये कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला विशेष शुभ संकेत आहे. अर्थात तुमची कला उत्तम प्रकारे तुम्ही सादरीकरण करू शकणार आहात. तुम्ही कलाकार वृंद आहात, तर तुमच्याकडनं उत्तम प्रकारे काम होणार आहे आणि त्याचा उत्तम प्रतिसाद म्हणजे प्रेक्षकांकडनं मिळणं, हे सुवर्ण काळ हाच तो असणार आहे. शुक्र लग्नी आहेत, शुक्र सप्तमाला बघतायत, भाग्यस्थानामध्ये तुमच्या शनींची तृतीय दृष्टी वक्रदृष्टी येते. त्यामुळे अडचणी कमी होऊन तुम्ही तुमचं चांगलं काम करून घेणं, भाग्यस्थानाचे अधिपती शुक्र प्रथम स्थानात अतिशय उत्तम स्थितीमध्ये असणं, हेही चांगलं फळ म्हणू आपण. त्याचबरोबर जरीही ते नीचस्थ असले तरी सुद्धा शुक्र तुम्हाला जास्तीत जास्त कला उत्तम प्रकारे सादर करण्याचे एक विशिष्ट गुण प्राप्त करून देत असतात. तुमचं कम्युनिकेशन क्षेत्रातलं काम आहे, संभाषण कौशल्य वाढवण्याचं कार्य करत असतात, तेही उत्तम होईल आणि परिश्रमात्मक कीर्ती प्रसिद्धी हे चांगले फळ तुम्हाला निश्चित मिळू शकेल. पत्रिकेतील 10वं घर व्यापार दर्शवतं, उद्योग व्यापारामधली कामाची पद्धत दर्शवतं. पहा, या स्थानामध्ये असणारी मिथुन रास या ठिकाणी मंगळ आहेत. त्यामुळे अधिक कार्यक्षम तुम्ही झालात, ते काम पूर्ण करण्याकडे तुमचा कल वाढणार आहे. या दरम्यान प्लास्टिक, उष्ण पदार्थ, गोड पदार्थ, खाद्यपदार्थ संदर्भातील व्यापारी वर्ग, वाहतुकी संदर्भातील कार्य करणारा वर्ग, इम्पोर्ट एक्सपोर्टचे बिझनेस काही असतील तर त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम चांगलं फळ मंगळांच्या कृपेने मिळणार आहे. या ठिकाणी बुधांची रास आहे, बुध लाभात आहेत. त्यामुळे उद्योगातनं लाभप्राप्ती, व्यापारातनं लाभप्राप्तीचे संकेत प्रकर्षाने या महिन्यात दिसून येतात. याचबरोबर पत्रिकेतील दशमस्थानाचे अधिपती बुध गुरुयुक्त असल्यामुळे तुम्ही तुमच्या ज्ञानातून, तुमच्या बोलण्याच्या कौशल्यातून नक्कीच उत्तम शैलीतून तुम्ही लाभप्राप्तीकडे घेऊन जाऊ शकता. जो वर्ग शिक्षक वृंद आहे त्यांना मी सांगू इच्छिते, तुम्ही तुमचा ज्ञानाचा जो वसा आहे तो इतरांपर्यंत अतिशय उत्तम प्रकारे पोहोचवू शकणार आहात. शिक्षक वृंदांसाठी तर अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी या महिन्यात पाहायला मिळणार आहे. खर्चाचा योग कसा आहे? 12वं स्थान खर्च दर्शवतं. बघा, संपत्ती आलेली आहे, पण खर्च होऊ नये किंवा कमी खर्च व्हावा असा जास्तीत जास्त अट्टहास असणं किंवा प्रामाणिक प्रयत्न असणारी रास म्हणजे कन्या रास. या महिन्यामध्ये त्या खर्चावरती आळा बसेल का? तर या ठिकाणी केतू आहेत, या ठिकाणी रवी ग्रह जाणार आहेत 17 ऑगस्टला. म्हणजे सिंह राशीमध्ये रवींचा प्रवेश होतोय 17 ऑगस्ट नंतर. तुमचा काही अंशी खर्चावरती आळा बसू शकतो, पण तोपर्यंत मात्र 17 ऑगस्ट पर्यंत मात्र विविध ठिकाणी पर्यटनाचे योग आहेत, आध्यात्मिक सहलीचे योग आहेत. पर्यटनाचे योग असल्यामुळे, सहलीचे योग असल्यामुळे तुमचा पैसा विशेष खर्च होऊ शकतो. त्याचबरोबर गुंतवणुकी सुद्धा होणार आहेत. विविध ठिकाणी आर्थिक गुंतवणुकी झाल्यामुळे सुद्धा तुमचा पैसा काही अंश सकारात्मक खर्च आपण त्याला म्हणू, तो झालेला दिसून येतोय. या महिन्यात विशेष उपाय काय करायचे आहेत? नातेसंबंध सुधारण्यासाठी
पती पत्नीमध्ये स्नेहभाव, प्रेमभाव वाढवण्यासाठी नक्कीच दत्त महाराजांची उपासना करायची आहे, कृष्णाची उपासना करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण या महिन्यात जास्तीत जास्त करा. तुम्हाला तुमच्या आर्थिक लाभप्राप्तीमध्ये नक्कीच वाढ झालेली दिसेल. आर्थिक संचय वाढलेला दिसेल आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक होण्यासाठी मदत होईल. आज आपण समजून घेतलं संपूर्ण ऑगस्ट हा महिना कन्या राशीसाठी कसा असणार आहे. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. यावरती विशेष राशीफळांचे व्हिडिओ असतातच किंवा मी नेहमीच अपलोड करत असते, पण त्याचबरोबर ग्रह परिवर्तन झालेले व्हिडिओ सुद्धा असतात. आणि यासोबत तुमच्यासाठी एक वास्तू संदर्भातली सुद्धा शृंखला सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुमची वास्तू कशी असावी, वास्तूमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे. तोही व्हिडिओ समजून घ्या. त्याही व्हिडिओला असाच सुंदरसा प्रतिसाद आणि प्रेम द्या. पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.